नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इलेक्ट्रिकल विजन यूट्यूब चॅनलवर. मी आज एका साईटवर आलेलो आहे. तिथं इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर तिथं 3 ते 4 कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन मला करायचं आहे. तर तिथं मी साईट व्हिजिट वगैरे सर्व करून घेतलेली होती. सर्व प्रॉपर चेक केलेलं आहे. हा लॉन्स आहे. इथं लग्न कार्य वगैरे होता, मोठ्या फिल्मचं शूटिंग, सिरियल शूटिंग पण होती इथं. तर इथं आपण आलेलो आहे. तर इथं मी बघितलं 4 कॅमेऱ्याचं लोकेशन आहे. तिथं वायरिंग वगैरे म्हणजे 1-2च ठिकाणी वायरिंग करायची आहे आपल्याला आणि 2-3 ठिकाणीच कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन ऑलरेडी म्हणजे वायर आलेली आहे, फक्त इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर ते आपण बघणार. तर आम्ही सुरुवात केली जिथं पहिले वायर आलेली होती. हे बघा, इथं ऑलरेडी इलेक्ट्रिशियननी पहिले काम केलं होतं तेव्हा वायर काढून ठेवलेली होती. तर ती वायर काढून ठेवली. मग त्यामधून आम्ही ती वायर कुठपर्यंत एक्सटेंड होती त्याच्यावर त्याचं लोकेशन डिसाईड वगैरे केलं प्रॉपरली एकदम. पहिले साईडचा पूर्णपैकी आम्ही साईडचं नियोजन करून घेतलं. मग बघितलं कुठं लोकेशन कसं काय बसतं, वायर कुठपर्यंत पोचते. मग त्याच्या प्रकारे आम्ही तिथं पट्टी मारली, कारण की ते लॉन्स आहे ते एकदम प्रॉपर पण दिसलं पाहिजे. तर पट्टी वगैरे मारून आम्ही ते एकदम प्रॉपरली पुढं कंटिन्यू करून ती वायर तिथपर्यंत एक्सटेंड केली. त्याच्यानंतर आम्ही त्याला PVC बॉक्स वगैरे लावले. PVC बॉक्सवर मग आम्ही कॅमेरा माउंटला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर त्याचे कॅमेरा माउंट करून घेतले आणि मग त्याच्यानंतर PVC बॉक्स लावल्यानंतर इथं 2 कॅमेरे आहेत. तिथं दोघी डोम लागणार आहेत. 4MP डोम कॅमेरे, IP कॅमेरेचा हा सेटअप आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं, इथं क्रिम्पिंग करून घेतली मस्तपैकी. 2 क्रिम्पिंग करून घेतल्यात. क्रिम्पिंग केल्यानंतर मस्त शाही बैठक घेतली आम्ही. मस्त कसं आहे, आपण एक बाहेर आलेलो आहे, मस्तपैकी शाही बैठक केली. शाही बैठक केल्यानंतर आम्ही मग त्याच्यामध्ये कॅमेरे घेतले. कॅमेऱ्याचे PVC बॉक्सवर माउंटेड वगैरे केले, एकदम प्रॉपर माउंटेबल केले. हे बघा, हा HD SD बोलतो आहे, आपला IP कॅमेरा आहे. IP कॅमेरा त्याला प्रॉपर एकदम माउंट वगैरे करून घेतला. PVC स्क्रू होते आपल्याकडं 1 इंचवाले, ते यूज करून त्याला एकदम प्रॉपरली माउंट करून घेतलं. माउंट केल्यानंतर मग आम्ही त्याची डायरेक्शन वगैरे आमच्या परीने सेट करून दिली, की कोणत्या डायरेक्शनला आपल्याला कसं एकदम ॲक्युरेट दिसेल. तिथं कस्टमरच्या साहाय्याने आपण करणारच होतो नंतर, पण हातोहात पहिले ते पण करून घेतलं. ओके. त्याच्यानंतर पुढं एक किचन साईट आहे. किचन साईडला आम्ही गेलो. किचन साईडमध्ये ना पायपिंग करायची होती. तिथं जाळ्या वगैरे लागल्या आहेत. तर ते जाळ्या म्हणजे आपल्या ह्याच्या कसल्या रे, आपल्या फॅब्रिकेशनच्या जाळ्या तिथं लावलेल्या आहेत. तर तिथं मग काय केलं, आम्ही तिथं गेलो. मग तिथं चेक केलं प्रॉपरली. पहिले पण केलं होतं, त्याच्यानंतर परत एकदा आम्ही शेड्यूल करून घेतली कसं कुठून वायरिंग करायची आम्हाला. तर आम्ही पायपिंग वगैरे तिथं एकदम प्रॉपर केली. पायपिंगच बरोबर तिथं आम्ही वायर पण टाकायला सुरुवात केली. मग ती सुरुवात केल्यानंतर आम्ही पुढं हळूहळू ते पुढचं प्रोसेस चालू करून दिली. तर हे बघा, हे जे आपले पहिले 2 कॅमेरे ते आपले हे माउंट असे झाले आणि हे केसिंग पट्टी आपली एकदम प्रॉपरली वरच्या साईडला L शेपमध्ये लावून एकदम प्रॉपर केलं. हे इथलं हळदीचं सेक्शन्स आहे, म्हणजे इथं हे हॉलचं सेक्शन आहे. ओके. इथं जेवणाचा कार्यक्रम आणि आपला मस्त हळदी वगैरेचा कार्यक्रम ढिंच्याकमध्ये होऊन जातो इथं. तर त्याच्यानंतर हे बघा, हे किचन आहे. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की इथं पायपिंग वगैरे करायची आहे. हे ऑलरेडी हे बघा आम्ही केबल काढून ठेवली. याच्या मेन बॅक साईडला रॅक आहे, तिथून ती केबल आम्ही बायपास केली. बायपास केल्यानंतर हे बघा, इथं आपल्याला ते जे जाळ्या लटकेलं दिसलं का आपल्याला, त्या तिथपर्यंत आम्हाला कॅमेऱ्याची वायर नेऊन तिथं डोम कॅमेरा लावायचा आहे. ओके. त्याच्यानंतर इथून सुरुवात केली आम्ही. इथं पाईप वगैरे मारला. हे बघा, इथून वरच्या साईडने असा फिरून एकदम इथून खालच्या साईडने नेऊन तिथं कॅमेरा बॅक वॉलला माउंट करायचा आहे. ओके. तर याची सुरुवात आम्ही करून टाकली. इथून सुरुवात केली. पायपिंग वगैरे सुरू झाली आमची. पायपिंग वगैरे सुरू झाली. त्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी वायरचा गुत्ता झाला होता आमचा. तो वायरचा गुत्ता सॉल्व करता आम्हाला आता अर्धा तास वाया गेला आमचा. पण मग ते झाल्यानंतर मस्त आम्हाला सुकून भेटल्यानंतर मग आम्ही पायपिंग वगैरे एकदम प्रॉपर केले. एकदम भारीमध्ये आमचं काम निपटून गेलं. त्याच्यानंतर मग आम्ही पुढं गेलो. कॅमेरा इन्स्टॉल वगैरे केला. फ्लेक्झिबल पाईप टाकला त्याला, मस्तपैकी त्याला इन्स्टॉल वगैरे केला. त्याची डायरेक्शन वगैरे सेट करून घेतले आमच्या परीने. कस्टमरच्या परीने तर नंतर तर करणारच होतो आम्ही. ओके. त्याच्यानंतर हे झालं. हे सर्व इंडोरमध्ये लावले. भले हा
आउटडोअरचे सेक्शन आहे, पण इथं हे इनडोअर सेक्शन झालं कारण की इथं पूर्ण आतमधल्या साईडला आला तर हे बघा हा असा डोम कॅमेरा आहे आपला. त्याच्यानंतर हे हा तिसरा कॅमेरा आपण माउंट करतो आहे. तिसरा कॅमेरा आपल्याला जो आहे हा एल शेपच्या या अँगलवर लावायचा आहे. तर हा अँगल 5x5चा होता. त्या अँगलवर एकदम टॅपिंग स्क्रू मारून एकदम प्रॉपर करायचा होता मस्तपैकी. याच्यावर मजा आली, याच्यावर एकदम इझी काम आमचं, एकदम सोपं कामात एकदम निपटून गेलं इथलं काम. तर तिथून आम्ही वायरिंग तशी करत हे बघा या पट्टीच्या साहाय्याने आतमध्ये इन केली. या शटरच्या वरतून हे बघा इथून आतमधून गेल्यानंतर ही पण बॅक साईडनेच गेलेली, कारण की तिथून पुढच्या साईडने जे प्रोव्हिजन होतं ते चांगलं नसतं दिसलं, त्याच्यामुळं केलं. त्याच्यानंतर हे आपले प्रॉपररित्या असे हे 5 कॅमेरे माउंट झाले आपले. इथं एक आहे, नंतर या वॉलवर हा बघा हा जो होता इथं ऑलरेडी वायर आली, इथं एक दुसरा, त्याच्यानंतर एक पुढं जे 2मध्ये 2 लावले ते सेक्शनमध्ये ते 2, आणि तो किचनमधला एक, असे 5 कॅमेरे टोटल लावले, 4 बुलेट आणि एक डोम कॅमेरा. ओके. तर इथं ऑलरेडी IP चा आपला NVR होता, तर NVRवर आम्ही कॉन्फिगरेशन वगैरे करून सेटअप पूर्ण प्रॉपर करून घेतला आणि त्याच्यानंतर हे डायरेक्शन वगैरे सेट केले कस्टमरच्या अनुसार आणि हा कॅमेरे एकदम प्रॉपररित्या चालू झाले. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.